नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, शिक्षण क्षेत्रातील या क्षणाची आपण सर्वात मोठी बातमी पाहणार आहोत। मित्रांनो, कंत्राटी शिक्षकांना आता कायमस्वरूपी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि असे आदेश मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। आता मित्रांनो, न्यायालयाने दिलेले आदेश याचा अर्थ मित्रांनो याचं पालन होणं हे खूप गरजेचं असतं, त्यामुळे याचं पालन होणार हे सत्य आहे। तर मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने अशा स्वरूपाचे आदेश दिलेले आहेत। मग याचा शिक्षक भरतीवर काय परिणाम होणार याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। काय मित्रांनो, कशाच कोणते शिक्षक या ठिकाणी कायमस्वरूपी केले जाणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी पाहू शकता पहा, कंत्राटी शिक्षकांना नियमित करण्याचा आदेश, विशेष शिक्षकांच्या समायोजनासह नवीन भरती, म्हणजे विशेष समायोजन करून नवीन भरती करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहे। मग मित्रांनो, अगोदर जे कंत्राटी शिक्षक त्यांचं समायोजन केलं जाणार आणि मग त्यांचं समायोजन केल्याच्या नंतर ज्या उर्वरित जागा असतील त्या विशेष, मग आता ही जी काही थर्ड डेट दिली त्यानुसार सुद्धा याचा समावेश होऊ शकतो का हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, आता वेळ न लावता सुरुवात करूया। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता कंत्राटी शिक्षक भरती या ठिकाणी पहा नियमित करण्याचा आदेश देण्यात आलेले आहे। पुणेवर ही बातमी आहे, पहा लोकसत्ताची बातमी। पहा, राज्यात समग्र शिक्षा अभियान योजनेअंतर्गत पहा कंत्राटी शिक्षकांची नियमित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे। पहा, सर्वोच्च न्यायालयाने असे आदेश दिले, त्यानुसार कार्यरत विशेष शिक्षकांचे रिक्त पदावर समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून उर्वरित पदासाठी पदनिर्मिती करून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी अगोदर जे काही कंत्राटी शिक्षक आहेत कशामध्ये भरलेले, मात्र समग्र शिक्षा अभियान या योजनेअंतर्गत भरलेले असे। पहा, समग्र शिक्षा अभियान या योजनेअंतर्गत जर जे शिक्षक भरलेले असतील तर या शिक्षकांना या ठिकाणी कायमस्वरूपी करण्याचे आदेश दिलेले आहेत। आता मित्रांनो, मग उर्वरित जे काही असतील, मग ज्या जागा उर्वरित रिकाम्या राहतील त्यानुसार नवीन भरती करण्याचे आदेशसुद्धा या ठिकाणी दिले आहेत। पहा, त्यामध्ये प्रत्येक केंद्र स्तरावर एक याप्रमाणे 4860 पदे विशेष शिक्षकांच्या नियुक्तीकरिता राखून ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। शालेय शिक्षण विभागाने पहा याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला। समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमासाठी 2572 विशेष शिक्षक, अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर यासाठी मित्रांनो 368 शिक्षक आणि अपंग एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत 54 पदे अशा एकूण 2994 शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे। म्हणजे किती कंत्राटी पद्धतीने किती कायमस्वरूपी केले जाणार, फक्त 2984 पदे। मात्र हे कोणते, तर आता जे काही महाराष्ट्र शासनाने कौशल्य अभियान रोजगार योजना राबविली होती या योजनेमधल्या याचा समावेश होणार नाही, हे लक्षात ठेवा। जे योजना कुठली सांगितली, फक्त समग्र शिक्षा अभियान या अंतर्गतच फक्त 2984 म्हणजे जवळपास 3000 पदे या ठिकाणी कायमस्वरूपी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। ते पहा, याबाबत विशेष शिक्षकाचे समायोजन शिक्षण आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली प्राथमिक शिक्षण संचालक यांनी ठरविलेल्या निकषाच्या आधारे, म्हणजे जे काही निकष असतील जसे की तुम्ही TAT पास आहेत किंवा नाही हे सुद्धा या ठिकाणी पाहिलं जाणार आहे, निकषाच्या आधारे करण्यात येणार आहे। समायोजनासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाची पात्रता विशेष शिक्षकांनी पूर्ण केलेली असली पाहिजे। मग जर तुम्हाला कायमस्वरूपी व्हायचं असेल तर तुमचं B.Ed असेल, किंवा तुमचं जर D.Ed असेल तर B.Ed वाल्यानंतर TATची आवश्यकता नाही। परंतु जर तुमचं D.Ed जर असेल तर तुमच्याकडे TAT 1 किंवा 2 या दोन्हीपैकी एक प्रमाणपत्र पास असलं पाहिजे। आणि तुम्ही या ठिकाणी शिक्षण जे काही ओपनमध्ये पास आहात की कास्टमध्ये पास आहात हे सुद्धा या ठिकाणी पाहिलं जाणार आहे। तसेच 1ली ते 12वीपर्यंतच्या सर्व शाळा स्तरावरील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्याची क्षमता असली पाहिजे। ती क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला कायमस्वरूपी केलं जाणार नाही, तुमच्या पात्रता पाहिल्या जाणार। पहा, विशेष शिक्षकास ब्रेल लिपी, म्हणजे जर तुम्ही अपंग म्हणून शिक्षक किंवा अंधाचे शिक्षक म्हणून जर तुम्ही असाल तुम्हाला ब्रेल लिपी, त्याच्यानंतर साइन लँग्वेज, स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, त्याच्यानंतर ऑक्युपेशनल थेरपी, बिहेवियर थेरपी अशी कौशल्य माहीत असल्याची गरजेची आहे। तसेच मित्रांनो, शाळेत दिव्यांग विद्यार्थी नसल्यास समायोजित विशेष शिक्षकांनी सामान्य शिक्षकाप्रमाणे इतर विषयाचे अध्यापन करणे बंधनकारक राहील। म्हणजे एखाद्या शाळेमध्ये जर अपंग विद्यार्थी जर नसतील तर त्या ठिकाणी इतर शिक्षकाप्रमाणे तुम्हाला बाकीच्या विद्यार्थ्यांना शिकवावं लागणार आहे। त्या सेवा विशेष नियम, अटी शर्तीबाबतचा
प्रारूप मसुदा प्राथमिक शिक्षण संचालक यांनी तयार करून शासनाच्या मान्यतेकरिता सादर करावा. म्हणजे ही जी काय कंत्राटी जी काय भरती आहे ही कायमस्वरूपी करण्यासाठी तसा प्रस्ताव तयार करायचा आहे, त्यांची पात्रता पाहिजे. मग सर्व निकष सर्व गोष्टी शासनाच्या प्रस्तावासाठी पाठवायचे आहेत. मग शासन त्यावर जो निर्णय घेईल तो या ठिकाणी राहणार आहे. त्याच्यानंतर तसेच विशेष शिक्षकांची नियुक्ती केंद्र स्तरावर असल्याने त्यांचे सनियंत्रित संबंधित केंद्र प्रमुखाच्या अखत्यारीत असेल असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे. म्हणजेच मित्रांनो, ही जी काही शिक्षक भरती जी काही कंत्राटी होते यांना कायमस्वरूपी केलं जाणार आहे, परंतु ते किती असणार आहे? जवळपास 3000 आहेत. 2984 म्हणजे जवळपास आपण 3000 पकडूयात. परंतु या 3000मध्ये मग तुमची पात्रतासुद्धा असणं गरजेचं आहे. असं नाही की तुम्ही ती भरती केली याचा अर्थ तुम्ही या ठिकाणी जर पात्र जरी नसाल तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी कायमस्वरूपी केलं जाणार नाही. तर पहा, या ठिकाणी तुमची पात्रता असणं गरजेचं, तुमची TAT पास असणं गरजेचं आहे किंवा तुमचं DED BED सुद्धा असणं गरजेचं आहे. या जे काही पात्रते जे काही निकष आहेत ते निकष तुम्हाला पूर्णपणे जर क्लिअर असतील तरच तुमची कायमस्वरूपी या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे. अशा स्वरूपाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय मित्रांनो तशा स्वरूपाचे आदेश या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिले. मात्र तुमची जी काही कंत्राटी भरती ही कशामध्ये आली पाहिजे तर समग्र शिक्षा अभियान या योजनेअंतर्गतच असली पाहिजे. इतर योजनेअंतर्गत जर तुमची भरती शिक्षक कंत्राटी म्हणून झाली असेल तर तुम्हाला कायमस्वरूपी केलं जाणार नाही, हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, आता शिक्षण सेवकाची जी काही भरती थर्ड टेट होत आहे यावर कसा याचा परिणाम होईल तर यावर थोडाफार परिणाम या ठिकाणी होणारच, हे सत्य आहे. परंतु यामध्ये जर शिक्षकांनी 2023ची जी काही संच मान्यता जर रद्द केली तर मित्रांनो यामध्ये 30 ते 35 हजार जागा भरल्या जाऊ शकतात आणि त्यापैकी 3 ते 4 हजार जरी जागा गेल्या तरीसुद्धा 27 ते 28 हजार भरती या ठिकाणी होऊ शकते. तर मित्रांनो, ही होती माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूयात. पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.